हॅलो, वेलकम बॅक टू माय व्लॉग. आज आहे संडे आणि आज संडे असून सुद्धा हा आळशी माणूस उठलाय कशासाठी माहिती तर मी सकाळी-सकाळी 5:30 वाजता चालली आहे सनराईज राईडला. येस, मी चालली आहे सनराईज बघायला. कुठे, काय, कसं सगळं सांगणार आहे आणि या सगळ्या प्रश्नांच्या उत्तरांसाठी व्लॉग शेवटपर्यंत नक्की पाहत राहा. चला, तर एवढ्या सकाळी मी जी निघाली आहे, पण एवढ्या अंधाराची मला भयानक भीती वाटते एकतर. पण जरा हायवे पकडल्यावर मला हायसं वाटलं. आणि जाता-जाता म्हटलं महाराजा दिसला चहावाला, तर म्हटलं एक चाय की चुस्की लेते, कारण सकाळी-सकाळी निघाल्यामुळे सगळेच जण सुस्तीमध्ये होते. आणि इकडे येऊन बघतो तर काय म्हणजे तेवढ्या सकाळी-सकाळी पण सगळी यंगस्टर्सची गर्दी होती. एनिवेज मस्त चहा घेतला आणि पुढच्या प्रवासाला चालू केला. आणि इकडे थोडा वेळ गाडी मी सुद्धा चालवली. ॲक्चुअली माझं अचानक भयानक ठरलं, की मी गाडी चालवणार आहे. त्यामुळे मी हेल्मेट आणलं नव्हतं. सो एक्सक्यूज मी फॉर दॅट. आणि आम्ही पोहोचेपर्यंत थोडा उजेड व्हायला चालू झालेला, पण आपण पण आपल्या स्पॉटच्या एकदम जवळ होतो. काही हरकत नाही आणि आपण आता चाललो आहोत मुळगावला. येस, तर मुळगाव कुठे आहे हे डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूरला जे राहतात त्यांना माहितीच असेल. पण तुम्हाला माहीत नसेल तर तुम्ही मॅपला टाका आणि तुम्हाला हा स्पॉट दिसेल आणि प्लीज तुम्ही एकदा तरी या स्पॉटला व्हिजिट केलंच पाहिजे. कारण हा स्पॉट असा आहे ना, की एका साईडला धकाधकीचं, धावपळीचं शहराचं एकदम गजबजलेलं वातावरण आणि एका साईडला शांत, सुंदर गावचं वातावरण असा स्पॉट आहे. इकडे आलं ना, की तुमचा आठवड्याभराचा पूर्ण थकवा निघून जाईल. तुम्हाला तुमच्या गावात गेल्याचा फिलिंग येईल. ही माझी गॅरंटी आहे. आणि मी इकडे पोहोचली. इथे सूर्योदय तर झाला नव्हता. त्यामुळे आपण पुढे जाऊ. इथे स्टार्टिंगलाच डेव्हलपमेंट आहे थोडी. पुढे एवढी म्हणावी तशी झाली नाहीये. इथे आता होतेय. हा इथे मुंबई-दिल्ली हायवे होतोय. त्यामुळे जर तुम्ही फोर व्हीलरने यायचा विचार करत असाल ना, तर थोडं टाळा. थोडं रिस्की आहे आणि हे सगळं करता-करता मला समजलं, की मी थोडी लेट झाली आहे कारण सूर्योदय झालेला आहे. काही हरकत नाही, आपण पुढे जाऊया. याची खासियत काय माहिती हा लांब सडक सरळ सोट रस्ता आहे आणि यातून उगवणारा हा सुंदरसा सूर्य बघा. किती सुंदर दिसतोय आणि इकडे कसं आहे माहिती आहे का, खूप छान गारवा आहे. बाजूला शेतं आहेत. एका साईडला गाई-गुरं आहेत. अ, कोणी म्हणजे कोंबडा बांग देतंय, शेतकरी कामं करतायत. त्यामुळे ना प्रॉपर तुम्हाला गावात गेल्याचा फिलिंग येणार आणि इथे छोटी-छोटी उपाहारगृहसुद्धा आहेत. त्यामुळे तुम्ही खाण्याचं अजिबात टेन्शन घेऊ नका. इथे छानपैकी पुढे खूप लांबसडक ॲक्चुअली रस्ता आहे माहिती आहे का? गर्द हिरवी झाडं आणि मधून जाणारा हा रस्ता. खूप कमी माणसं असतात. ॲक्चुअली खूप कमी नाही, खूप पुढे-पुढे भरपूर माणसं असतात. फॅमिली फ्रेंडली स्पॉट आहे हा. त्यामुळे तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत नक्की इकडे येऊ शकता, एन्जॉय करू शकता. तुम्ही इथे कुठेही थांबा आणि सनराईज बघा. खूप छान वाटतं. आणि मी इकडेच थांबली होती बघा. माझ्या आजूबाजूला कोणीच नाहीये. दूर-दूरपर्यंत इतका छान आहे. इथे मस्त मी फोटोशूट केलं आणि घाबरण्याचं काही कारण नाहीये. कारण हे गाव आहे त्यामुळे खूप सेफ आहे. इथे मी मस्त फोटोशूट केलं जे तुम्हाला माझ्या Instagram हँडलला नक्की पाहायला मिळेल. त्यामुळे माझ्या Instagramला पण फॉलो करायला मला विसरू नका. आणि म्हटलं आता इथे थोडी पेटपूजा करूया. पण त्याच्या एक्झॅक्ट समोर मला इथे भाताची शेती आणि हे छोटीशी जुनी विहीर दिसली. किती छान आहे ना? चला, आपण आता आपल्या कामाला लागूया ज्यासाठी आलोय. इथे खूप मस्त हे घरगुती उपाहारगृह आहे. इथे तुम्हाला थालीपीठ, वडा, उसळ, मिसळपाव, वडापाव, भजीपाव हे सगळं मिळेल. काही वेळा इथे ना रेंज नसते त्यामुळे तुम्ही थोडी कॅश पण कॅरी करा. सगळ्यात मेन म्हणजे खूप छान टेस्टी जेवण आहे. घरगुती असल्यामुळे हायजेनिक सुद्धा आहे, ताजं आहे आणि पॉकेट फ्रेंडली आहे. सो तुम्ही जर इकडे येत असाल तर तुम्ही ह्या उपहारगृहाला नक्की व्हिजिट करा. खूप छान आहे आणि जर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक